नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर जे काही आपलं बी-एससी ॲग्रीकल्चरचं जे काही पोर्टल आहे, तर ते सुरू झालेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत, की जे काही आपलं शेड्यूल आहे, तुमचं जे काही ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेची जी काही प्रोसेस आहे, तर त्याच्या टाईम टेबल प्रत्येक आपण एक-एक एक्सप्लेन करणार आहेत. बरेच जणांना डाउट्स आहेत, की ते समजत नाहीये नक्की काय असणार आहे. तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत डिटेलमध्ये. सर्वप्रथम आपली ही जी काही वेबसाईट आहे, ही आपलं मेन पोर्टल आहे. त्याचबरोबर आपल्या ॲग्रीकल्चरच्या पोर्टलवर न्यू म्हणजे आपलं हे जे काही पोर्टल आहे, तर ते पोर्टल काय झालेलं आहे, त्याला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन सुरू सुद्धा झालेले आहेत. तुम्ही येथे जाऊन अप्लाय ऑनलाईनवरती जाऊन तुम्ही क्लिक करून तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही आपलं शेड्यूल आहे, तर ते शेड्यूल पाहणार आहोत, समजून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर स्टार्टिंग डेट ऑफ ॲडमिशन प्रोसेस जी काय बी-एससी ॲग्रीकल्चरची जी काय ॲडमिशन प्रोसेस आहे, तर ती स्टार्ट होण्याची तारीख आहे 4/7/2025 इतकी. म्हणजे आजपासून काय झालेले आहेत, सकाळी 9 वाजल्यापासून रजिस्ट्रेशन करणं सुरू झालेले आहेत. त्याचबरोबर लास्ट डेट ऑफ द सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस सबमिटिंग द ॲप्लिकेशन फॉर्म अलॉंग विथ अपलोडिंग स्कॅन कॉपीज ऑफ द नेसेसरी डॉक्युमेंट्स ऑन वेबसाईट. जे की नेसेसरी डॉक्युमेंट्स आहेत, जे गरजेचे डॉक्युमेंट्स आहेत आणि तुमचा शेवटचा फॉर्म भरण्याची तारीख जी आहे तर 17 जुलै 2025 इतकी आहे. म्हणजे तुम्ही आजपासून 17 जुलै 2025 पर्यंत तुमचे रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरून तुम्हाला काय जे डॉक्युमेंट्स मागितलेले आहेत, तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला तेथे अपलोड करायचे आहेत. त्याचबरोबर तिसरा पॉइंट आहे डिस्प्ले ऑफ द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑन वेबसाईट. तर आपली जी काही वेबसाईट आहे, तर त्या वेबसाईटवर 21 जुलै 2025ला एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे. तर ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नक्की काय असते? तर ही जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असते, तर ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आपल्याला 2 पी-डी-एफ येतात. एक इलिजिबल आणि एक नॉट इलिजिबल. तर ज्या विद्यार्थ्यांचं इलिजिबल पी-डी-एफमध्ये मेरिट नंबर आलेला असतो प्रोव्हिजनलच्या, तर ते विद्यार्थी त्यांचे ए टू झेड संपूर्ण जे काही रजिस्ट्रेशनचा तुम्ही फॉर्म भरला होता 17 जुलैपर्यंत, तर तो अतिशय एकदम बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुमची काहीही चुकी नाही झालेली आहे. परंतु जे विद्यार्थी नॉट इलिजिबल पी-डी-एफ्समध्ये येतात, तर त्यांच्यामध्ये त्यांचे कुठे तुमच्या फॉर्ममध्ये काय चुकलं आहे, डॉक्युमेंटचं काय इश्यू झालेला आहे, ते तुम्हाला तिथे दाखवलं जातं. तुमचा रिमार्क तिथे दिला जातो. आणि तुम्हाला काय करायचं असतं, जे विद्यार्थी नॉट इलिजिबल मध्ये आहेत, तर त्यांना त्यांच्या फॉर्म मधील झालेल्या चुका सुधारवण्यासाठी असतो पिरियड ऑफ द रिसिप्ट ऑन ऑनलाईन ग्रॅव्हियन्स. तर हा जो काही ग्रॅव्हियन्स पिरियड आहे, तर तो 22 जुलै 2025 पासून तर 24 जुलै 2025 पर्यंत तुम्हाला काय होणार करता येणार आहे, की ज्या विद्यार्थ्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नॉट इलिजिबल मध्ये नावे आहेत, त्यांना 22 ते 24 जुलैमध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म दुरुस्त करायचा आहे. त्याचबरोबर डिस्प्ले ऑफ लिस्ट ऑफ ग्रॅव्हियन्स कन्सिडर. आता जे विद्यार्थी नॉट इलिजिबल मध्ये होते त्यांनी ऑनलाईन ग्रॅव्हियन्स अपलोड केलेला आहे. त्यानंतर 25 तारखेला ज्या ज्या विद्यार्थ्यांचे ग्रॅव्हियन्स कन्सिडर झालेले आहेत, ज्यांनी ग्रॅव्हियन्स टाकला होता, त्या विद्यार्थ्यांचे कोणाकोणाचे ऍक्सेप्ट केलेत, तर त्यांची लिस्ट कधी येणार आहे 25 जुलै 2025 ला येणार आहे. आणि डिस्प्ले ऑफ द फायनल मेरिट लिस्ट 26 जुलै 2025 ला 5:30 पर्यंत येणार आहे. तर ही जी काय फायनल मेरिट लिस्ट असणार आहे, तर त्या फायनल मेरिट लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावे असेल, तीच विद्यार्थी बी-एससी ॲग्रीकल्चर ॲडमिशन प्रोसेससाठी इलिजिबल राहणार आहे. अन्यथा ज्या विद्यार्थ्यांचे नाव नाही येणार, ते विद्यार्थी त्या बी-एससी ॲग्रीकल्चरच्या कुठल्याही कोठ्यामधून ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही इलिजिबल नाही. नाही तुम्ही डोनेशन देऊन ऍडमिशन घेऊ शकता, नाही तुम्ही कॅप राऊंडचे फॉर्म भरू शकता, ना तुम्ही स्पॉट राऊंडला जाऊ शकता. तर फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येणं तुमचं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर डिस्प्ले ऑफ द अवेलेबल सीट फॉर फर्स्ट राऊंड. तर पहिल्या राऊंडसाठी प्रत्येक ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत, तर त्याची यादी 26 जुलै 2025 ला येणार आहे. त्यानंतर कॅप राऊंडचा पहिला फॉर्म भरण्यासाठी कॉलेज प्रेफरन्स फर्स्ट राऊंडचा फॉर्म भरायचा आहे 27/7/2025 पासून तर 28/7/2025. एक दिवस दिलेला आहे, 2 दिवस दिलेले आहे. त्याच्यासाठी 2 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कॉलेजचे प्रेफरन्स फॉर्म टाकायचे आहेत. त्याचबरोबर डिस्प्ले ऑफ फर्स्ट राऊंड अलॉटमेंट लिस्ट. तुमचा पहिला राऊंड लागणार आहे 30 जुलैला. त्यानंतर पिरियड ऑफ रिपोर्टिंग. आता पिरियड ऑफ रिपोर्टिंग काय असतो, तर तुमचं ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज भेटलेलं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना 31 जुलै 2025 पासून तर 2
ऑगस्ट 2025 पर्यंत तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, जे काय कॉलेज भेटलेलं आहे त्या कॉलेजवर जाऊन तुम्हाला रिपोर्टिंग करायचे आहे. तुमचे ऍडमिशन तुम्हाला फिक्स करायचे आहेत. त्याचबरोबर डिस्प्ले ऑफ कॉलेज वाईज अँड कॅटेगरी वाईज लास्ट मेरिट कट ऑफ लिस्ट. पहिल्या राऊंडचा तुमचा जो काही कट ऑफ लिस्ट आहे, मेरिट लिस्ट आहे, ती तुम्हाला अवेलेबल होणार आहे कधी 3 ऑगस्ट 2025 ला. त्यानंतर दुसऱ्या राऊंडसाठी सबमिशन ऑफ द कॉलेज प्रेफरन्स फॉर सेकंड राऊंड. दुसऱ्या राऊंडसाठी तुम्हाला काय करायचं आहे की परत दुसरा कॅप राऊंडचा दुसरा प्रेफरन्स फॉर्म भरायचा आहे 3 ऑगस्ट 2025 ते 4 ऑगस्ट 2025 ला. त्यानंतर डिस्प्ले ऑफ सेकंड राऊंड अलॉटमेंट लिस्ट. दुसरा राऊंड तुमचा 6 ऑगस्ट 2025 ला लागणार आहे. त्यानंतर पिरियड ऑफ रिपोर्टिंग, जे काय तुमचं दुसऱ्या राऊंडचं रिपोर्टिंग आहे, तर 7/8/2025 ते 9/8/2025 पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, दुसऱ्या राऊंडमध्ये ज्या मुलांना कॉलेज भेटलेलं आहे त्यांना ऍडमिशन घेण्यासाठी 7 ते 9 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला मुदत दिलेली आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा कट ऑफ लिस्ट दुसऱ्या राऊंडची कधी लागणार आहे, 10 ऑगस्ट 2025 ला. त्यानंतर सबमिशन ऑफ द कॉलेज प्रेफरन्स थर्ड राऊंड. परत तिसऱ्या राऊंडचा आपल्याला फॉर्म भरायचा आहे 10/8/2025 ते 11/8/2025 पर्यंत. तिसरा राऊंड तुमचा लागणार आहे 13 ऑगस्ट 2025 ला तुमचा तिसरा राऊंड लागणार आहे. आणि तिसऱ्या राऊंडचं तुमचे रिपोर्टिंग असणार आहे 14/8/2025, 16/8/2025 आणि 17/8/2025. 17/8/2025 पर्यंत तुम्ही काय करू शकता, ओरिजिनल डॉक्युमेंट्स रिक्वायर फीज कॅन्डिडेट कन्सर्न कॉलेज. तुम्हाला जे काय कॉलेज भेटलेलं आहे ते तुम्ही 17/8/2025 पर्यंत तुमच्या कॉलेजला देऊ शकता. त्याचबरोबर यांनी असं सांगितलेलं आहे, दोज हू हॅव सबमिटेड रिसिप्ट कास्ट ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अँड इकॉनॉमिकल विकर सेक्शन सर्टिफिकेट, दे मस्ट अपलोड ओरिजिनल सर्टिफिकेट बाय लॉगिंग देअर ओन ID अँड ऑल्सो सबमिट ओरिजिनल सर्टिफिकेट. तुम्हाला 17/8/2025 पर्यंत तुम्हाला काय सांगितलंय, ज्या विद्यार्थ्यांनी पावत्या अपलोड केलेल्या आहेत कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटच्या किंवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटच्या किंवा इकॉनॉमिकली विकर सेक्शन सर्टिफिकेटच्या, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, अपलोड ओरिजिनल सर्टिफिकेट बाय लॉग इन. तुमच्या लॉग इनवर काय करायचं आहे, तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यांची लास्ट डेट किती आहे, 17 ऑगस्ट 2025 पर्यंत संपूर्ण विद्यार्थ्यांचे जे काय ओरिजिनल सर्टिफिकेट आहेत ते तुमचे आले पाहिजे, तरच तुम्ही तुमच्या कॅटेगरीमधून फॉर्म भरा. अन्यथा तुम्ही ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरला तरी काय हरकत नाही. त्याचबरोबर डिस्प्ले ऑफ व्हॅकन्स पोझिशन सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस. म्हणजे तुम्हाला काय होणार आहे, जे काही सेंट्रलाइज ऍडमिशन राऊंड असतो कॉलेज वाईज कॅटेगरी लास्ट मेरिट कट ऑफ त्याचं तिथे 18 ऑगस्ट 2025 ला लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये फक्त 3च राऊंड दाखवलेले आहेत. चौथ्या राऊंडचा अद्यापही उल्लेख केलेला नाहीये. तर काही चेंजेस झाला तर आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला नक्कीच कळवण्यात येईल. त्याचबरोबर काय आहे, आता ह्या सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस व्हॅकन्सीट, म्हणजे तुमच्या स्पॉट राऊंडचे जे काय व्हॅकन्सीट आहेत, कुठल्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहेत, तर ते 20 ऑगस्ट 2025 ते 25/8/2025 पर्यंत आपला जो काय आहे तो स्पॉट राऊंड चालणार आहे. तर 20 ऑगस्ट 2025 ला ज्या विद्यार्थ्यांना 85% पेक्षा जास्त मार्क्स आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना 20 ऑगस्ट 2025 ला ट्राय करू शकता. 21 ऑगस्टला जे विद्यार्थी 65% पेक्षा मार्क्स आहेत ते विद्यार्थी, 22 तारखेला जे विद्यार्थी 50% पेक्षा जास्त आहेत, आणि 23 तारखेला जे विद्यार्थी 35% पेक्षा जास्त आहेत असे विद्यार्थी, आणि 24 आणि 25 तारखेला ऑल इलिजिबल कॅन्डिडेट. त्याचबरोबर कॉलेज लेवल ऍडमिशन राऊंड पर प्रोसिजर गिवन 28 ऑगस्ट 2025 ते 31 ऑगस्ट 2025 पर्यंत तुम्हाला काय करता येणार आहे, ज्या विद्यार्थ्यांना डोनेशन देऊन ऍडमिशन घ्यायचं आहे तर असे विद्यार्थी हे 28 ते 31 ऑगस्ट पर्यंत तुम्ही डायरेक्ट कॉलेज लेवलवर ऍडमिशन घेऊ शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे काही कॉलेज आहेत, कमेन्समेंट ऑफ दी क्लासेस तुमचे 20 ऑगस्ट 2025 पासून तुमचे काय होणार आहेत, कॉलेज सुरू होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशीच होती आपली जी काही पूर्ण शेड्यूल तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे, कशी ऍडमिशन प्रोसेस असेल. संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला भेटली असेल मी आशा करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि आपल्या जे काही काउन्सिलिंग बॅचेस आहेत, तर काउन्सिलिंग बॅचेसमध्ये फक्त 5 ते 10 जागा शिल्लक आहेत. तुम्ही लवकरात लवकर काउन्सिलिंग बॅच जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले कॉन्टॅक्ट नंबर आहेत, तिथे जाऊन तुम्ही आम्हाला मेसेज टाका की आम्हाला काउन्सिलिंग बॅच लावायची आहे. तुम्हाला काउन्सिलिंग बॅचची संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आपल्या
जे काही तुमचे WhatsApp आहे त्याच्यामधून तुम्हाला दिली जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.